नवीन वर्षामध्ये शिक्षकांचे पगार उशिरानं होण्याची शक्यता आहे। दर महिन्याला 2 ते 3 दिवस उशिरानं पगार होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार आल्यामुळे शिक्षकांचे पगार रखडणार आहेत। नेहमी 15 तारखेला शिक्षकांच्या पगाराची रक्कम संबंधित विभागाच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येते, मात्र डिसेंबरच्या लाडक्या बहीण योजनेचा हप्ता द्यायचा असल्यामुळे ही रक्कम वर्ग करायला उशीर झाला। काल ही रक्कम वर्ग व्हायला सुरुवात झाली। तर या संदर्भात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे, तर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय। अर्थकारण बिघडलेलं आहे। शिक्षकांचा पगार जो नेहमी या ठिकाणी 27 तारखेला होतो तो होईल का नाही अशी साशंकता आम्हाला कळते। आता 1 तारखेला कळेल, पगार झाल्यावर सरकारी नोकऱ्यांचा पगार कर्मचाऱ्यांचा झाल्यावर कळेल की आपल्याला हा पगार झालाय का नाही। आणि म्हणून एकूणच या राज्याची अवस्था सत्तेसाठी काही पण आणि त्याचे परिणाम आता आपल्याला भोगताना पाहायला मिळतात। आचारसंहितेच्या कालावधीमध्ये 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही। निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत ते त्या संदर्भातली दक्षताही घेत असतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।